नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात की सगळे दिवस सारखे नसतात। सुख दुःखाचा ससेमिरा सुरूच राहतो। आनंदाचे दिवस निघून जातात, परंतु दुःखाच्या क्षणी मात्र आपल्याला देवाची आठवण होते। सुख मलाच का दिलंस हे आपण देवाला कधीही विचारत नाही, मात्र माझ्याच वाट्याला दुःख का दिलंस असा देवाला जाब विचारायलाही विसरत नाही। देव मदत करत नाही म्हणून त्यालाच बोल लावतो। त्याऐवजी आहे ती परिस्थिती स्वीकारून संकटाला सामोरं जाण्याची ताकद आपण देवाकडे मागत नाही। स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। एवढा मोठा दिलासा असताना डगमगण्याची गरज आहे का? त्याऐवजी स्वामींची ही प्रार्थना, उपासना तुम्ही रोज करा। केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हणा। त्यामुळे तुमचं मन स्थिर होईल, शांत होईल, विचार थांबतील आणि पूर्णपणे समर्पण भाव जागृत होईल। अशा स्थितीमध्ये स्वामींना तुम्ही विनंती करा, सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू। पाहू उकलुनी मनीचे हितगुज सारे, वद कवना दाऊ। निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझ शिन देऊ। हृदयी वससी परी नच दिससी, कैसे तुझ पाहू। उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी, तनु तुझ वाहू बोधुनी। दविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ। कोण कुठील मी कवन कार्य मम, जनी कैसा राहू। करी मज ऐसा निर्भय निश्चल, समसकला पाहू। आजान हतबल भ्रमती मनीची, तळमळ कशी साहू। निरसुनी माया दावी अनुभव, प्रचिती नको पाहू। स्वामी भक्तांनो, स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवायला हवी। गरिबाला मदत करणं, मोठ्यांचा मान राखणं, सेवा करणं, लहानग्यांना समजून घेणं, रागावर नियंत्रण ठेवणं आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणं आणि मुख्य म्हणजे माणुसकी जपणं, या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेला पात्र होतात। जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, हे गुपित कायम लक्षात ठेवा। कोणी कसंही वागलं तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवरती स्वामी नेहमी लक्ष ठेवून आहेत। आपलं कार्य त्यांना समर्पित करून देवकार्य करणे हीच अपेक्षा आहे। जो ही सूत्री सांभाळतो स्वामी त्याचं रक्षण करतात। त्यामुळे संकटामध्ये उदास न होता मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतनं आर्त साथ घाला। स्वामी निश्चितच तुम्हाला मदत करतील, कारण स्वामी त्याच्या प्रत्येक भक्ताला नक्कीच मदत करतात। तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती, स्वामींची ही प्रार्थना तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।